येतोय मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले आणि केतकी बॉईज खंडीपाडा. चला दोन्ही टीम्सला शुभेच्छा आणि दोन्ही टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट. किरण धूम पाहतोय आपण सामना करतील विकास. कालच्या दिवसामध्ये खेळ राहिला त्यांचा झकास. सुरुवात झाली आहे, क्या बात आहे, सुंदर बॉल खाली राहतोय पडल्यानंतर. किरण धूमने जेव्हापासून या संघामध्ये कमबॅक केलंय तेव्हा मात्र या संघाची आपण बघितलं तर बॉलिंग स्ट्रेंथ आपण पाहिली आहे ते अगदीच आपण पाहू शकते पुन्हा एकदा ताकद झाली आहे. ताकद मात्र वाढली पुन्हा एकदा आपण पहिला किरण धूम आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे या संघामध्ये आपण बघितलं सुरुवातीला नव्हते परंतु त्यानंतर आपण पाहू शकतोय की जो वेळ दिला आणि फायदा झालाय केतकी टीमसाठी. उलटा फटका खेळला जातोय, बॉल मात्र बॅटवर आलाय परंतु एफर्ट्स पाहतोय आपण शतरक्षक होते थोडेसे स्लिप झाले, बॉडी बॅलन्स बिघडला, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 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 हा येतोय चौकार. 4 धावा. कितने आए आकर चले गए पर उसका ही नाम चलेगा. अरे कितने आए आकर चले गए पर उसका ही नाम चलेगा. और अपना थँक्यू धन्यवाद इथे आपण बघा जयेश एफर्ट चांगले लागले होते तिकडे फिल्डरचे, मात्र चेंडू स्टॉप करू शकलेला नाहीये, चौकार आलाय. चौकाराच्या ट्रिकसाठी प्रणयजी मुकादम यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. चौकार षटकार आणि दोन्ही हा ट्रिकसाठी आपण पाहू शकतोय. प्रणयजी मुकादम देखील आपण बघितलं एक चांगले व्यक्तिमत्व आपण पाहू शकतोय आणि या स्पर्धेचे प्रायोजक देखील आहेत आणि चांगले क्रिकेटपट्टू राहिलेत आणि चांगले क्रिकेट ते देखील खेळत आहेत. सध्या तरी आपण बघितलं चौकार षटकाराच्या ट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देखील इथे आपण पाहिलं तर मग अनाऊन्स झालंय. सध्या तरी आपण पाहू शकते ना इथे की हे दोन ब्रदर्स पाहू शकते आपण आपल्या संघाला आपण पाहू शकते कशा प्रकारे मात्र पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतात. मुकेश आणि विकास सध्या तरी मुकेश टाकेंकडे. वाह क्या बात आहे, सुंदर आवाज, सुंदर साऊंड सिस्टमने ठोकलेला फटका टक्कन उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुकेश बाईच्या बॅट मध्ये सुंदर फटका षटकार. एक कमी कधी त्याला समजू नका, हिरो बी त्याच्या समोर आहे पिका. धन्यवाद इथे जसं म्हणतायत ना की घामाच्या शाईने लिहिलेली पाने कधीच कोरी नसतात आणि जी लोक करतायत मेहनत त्यांची स्वप्न ही कधीच अधुरी नसतात. छान बॅटिंग केली जाते. हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला होता इथे सुरुवातीला बॅटरने परंतु लेंथ मात्र आपण पाहू शकतो कोणत्या प्रकारे फरक पडला नाहीये. बॉडीला भेद घेणारा बॉल पाहायला मिळतोय. बॉल फेकून झाले तर आपण पहिला 5 आणि फलकावर धावा 11 11. सुरुवात डबल डिजिटमध्ये म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये ही छान सुरुवात म्हणू शकतो आपण आणि ग्रेट की ग्रेट म्हणजेच ही आहे भेट पाहू शकतो आपण. हे पाहू शकतो आपण की पुन्हा एकदा पुढे टाकलेला बॉल होता, बॉल बॅटचा इच होतं. आपण पाहू शकतो की मग फर्स्ट स्लिपचे खेळाडू आले पुढे, चेंडूला मात्र स्टॉप करतायत. 1 रन मिळे 12 धाव फलकावर पूर्ण होताना पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर बिनबाद 12 लगेच आपण बघितलं अगदी थाटामाटामध्ये आपण पाहिलं तर केलेली सुंदर गोड ही सुरुवात पाहायला मिळते. सुरुवात आपण बघितलं तर गोड झाले म्हणजे शेवट देखील गोड होताना पाहायला मिळेल का प्रत्यक्षात. पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 12 धाव पाहूया की दुसऱ्या ओव्हरमध्ये कशा प्रकारे क्रिकेट खेळलं जाते. अंपायर्स नक्कीच काहीतरी इशारा देतात. समोर बाईक आहे का, बाईकचा थोडासा मात्र अडथळा निर्माण झाला आणि तो थोडासा आपण दूर करा. आमच्या अंपायर्स आपण पाहू शकते तर आम्हाला सूचना पोचवत आहेत. पाहू शकते आपण आमच्याकडे नुकतेच ओमकार आले. आपण पाहू शकतो कुठल्याही हॅट्रिकसाठी आपण बघितलं तर मग प्रणयजी मुकादम असतील, त्यानंतर आपण बघितलं तर नागेशजी बांद्रे आणि त्यानंतर ओमकार आणखीन कोण आहेत. प्रणयजी मुकादम आहेत, त्यानंतर नागेशजी बांद्रे आणि आणखीन कल्पेशजी मुकादम. मस्त नाहीत का, मस्त नाहीत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकते तर ओमकार यांनी सांगितलं की 2500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि चौकार षटकारच्या हॅट्रिकसाठी आपण बघितलं तर नितीनजी पाटील यांच्या माध्यमातून नागले संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि लगेच आपण पाहू शकता उमेशजी मुकादम यांच्या माध्यमातून सुद्धा पाहतोय पारितोषिक आले की हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजेच आपण बघा की त्या बक्षिसाचा आता मात्र वर्षाव झाला आहे आणि हॅट्रिक पटकवा आणि पारितोषिक मात्र मिळवा. 3000 रुपये नक्कीच झालेत पाहता पाहता होऊ शकतो. आपण पाहू शकतो तर मग ही खासियत आहे जेव्हा आपण बघितलं इकडे आलो ना क्रिकेट खेळण्यासाठी आणि ही पेशकश असते. आमचे पाहुणे नक्कीच ग्रेट आहेत आणि नक्कीच द ग्रेट नुसती ग्रेट नाही तर खेळाडूंसाठी भेट देतात आणि भेट दिले त्यांनी. बघू आता की पारितोषिक पटकावण्यामध्ये यश मिळेल का. वैभव दुम बॉलिंग मार्कवर आलेत आणि तिथे आपण पाहू शकतो तिच्याप्रमाणे इथे वैभव दुम यांच्याकडे मोठा अनुभव आहे तो आता पन्नाला पाहायला मिळतील का.
सध्या तरी चर्चा करूया आपण तर मग वैभव धूम आणि मुकेश वैभव हे कॉन्टेस्ट पाहायला मिळते मैदानाच्या मध्ये. बॉल पुढचा. ओहो काय सुंदर बॉल. अगदी चेकमेट केलं पूर्णपणे बॅटरला. जितका भन्नाट गतीने हाताळलेला बॉल. यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल पाहतोय आपण. फलंदाज बाद. मुकेश वळवीला संधी देखील मिळाली नाहीये आणि पाहता पाहता मात्र खेळ समाप्त केला. आउट. एक कवी कधी त्याला समजू नका हिरो बी त्याच्या समोर आहे पिका अरे गाजवून ठेवलंय सारा इलाका फेवरेट बनलंय आज हो सबका. पारितोषिक नक्कीच इथे जाहीर केलेले आहेत परंतु तो पटकावण्यामध्ये पण बघितलं तर कोणता खेळाडू यशस्वी ठरेल का. वैभव धूमने आपण बघितलं तर पुन्हा एकदा आपला क्लास आपला अनुभव आपला नक्कीच आपण पाहिलं तर जो खेळ आहे तो दर्शवलाय त्याच्यासाठी जो माहीर आहे आपण पाहू शकतो. ज्या क्षणाला आपण बघितलं की पार्टनरशिप आता कुठेतरी आपल्या संघासाठी कुठेतरी धोकादायक ठरू शकते त्या पार्टनरशिपला तोडणं अनिवार्य होतं आणि तोडलंय. बघा एक गेला परंतु दुसरा आला आपण पाहू शकतोय. 1 2 3 आपण पाहू शकतोय. आपण बघितलं ना तर ज्याप्रमाणे त्रिमूर्ती आपण पाहिलं तर म्हणजे त्या प्रकारे आपण पाहू शकतो 3 बंधू आहेत आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण बघितलं तर ब्रह्मा विष्णू महेश आपण बघितलं हे त्रिदेव देखील आपल्याला पाहायला मिळतात ना तशाच प्रकारे हे 3 बंधू देखील आहेत. एका बाजूने आपण बघितलं तर मुकेश त्यानंतर देवा आणि विकास आपण पाहू शकतोय. मुकेश गेला परंतु त्यांनी कामगिरी केली. आता देवावर कामगिरी आपल्या संघाची. लेगवरचा बॉल होता. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. थोडंसं एफर्ट्स आपण पाहिलं तर कमी मिळालंय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना दिसून आलाय आणि ते आपण पाहिलं नाराज दिसतोय गोलंदाज. हा आलाय चौकार 4. कोणी नाही असा जो दादा को भूल पाएगा साऱ्या महाराष्ट्रात कोणी नाही असा जो दादा को भूल पाएगा. और अपना दादा किंग है ऑलवेज किंग रहेगा. ए अपना खूप खूप धन्यवाद DJ. आपण पाहू शकतो चौकार आणि संघाचं टोटल पोचलं गेलंय 16 पाहतोय आपण. वैभव धूमने विकेट मिळवली होती परंतु त्या विकेटचं फ्रेशर कमी झालं. चौकार आला बाउंड्री आली आणि बाउंड्री आल्यानंतर आपण बघू शकतो की मग गोलंदाजाचं प्रेशर वाढतं. कुठला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. लक फॅक्टर. क्रिकेटमध्ये लक फॅक्टर खूप महत्वपूर्ण आहे. हलकस इनर एज होतं. राज होते विकेट किपरच्या भूमिकेत त्यांच्या माध्यमातून सी मिस्टेक 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 बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला दुसरा चौकार आला आहे. पाहतोय आता हॅट्रिकवर आहेत आता बॅटर आणि लगेच आपण बघू शकते मग आणि दोन आपण बघितलं तर मग चौकार आहेत. हॅट्रिक आली तर मग नितीनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. उमेददादांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. त्यानंतर प्रणयजी मुकादम आणि त्यानंतर नागेशजी बांद्रे आणि त्यानंतर नितीनजी मस्तान यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक आहे. इथं पारितोषिक आपण पाहू शकते तर हॅट्रिक पूर्ण केली तर मग लागू होऊ शकतंय परंतु वैभव धूम काय करतील बघा. एक विकेट आला होता. विकेटला मात्र गरज होती शोधली होती परंतु विकेट आल्यानंतर 2 चौकार म्हणजे प्रेशर पुन्हा एकदा बॉलर आले आणि ते आपण पाहू शकतो हॅट्रिक बॉल. ड्राईव्ह केलं जाते आपण पाहू शकते. मात्र आपण पाहू शकते थोडीशी आपण बघितलं तर बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळला गेलं कारण की इथे नो रिस्कवालं क्रिकेट खेळला गेलं. त्यांना माहिती आहे आपलं काम झालं आहे. आता काय तर आपला जो उर्वरित खेळाडू आहे आणि तो या संघाचा आपण बघितलं तर मोठा स्टार आहे. बॉल फेकून झाले तर आपण पाहिलं या ओव्हरचे 5 आणि जवळ आपण पाहू शकते जो मोमेंटम पकडला गेला आहे ना चांगला मोमेंटम कॅरी ऑन केला आहे तिथे आपण पाहू शकतोय. विकास आपण पाहिलं तर मग या संघाचा आपण पाहू शकतोय खरा तारणहार खेळाडू आहे आणि त्याला माहिती आहे इम्पॅक्टफुल कसं करायचा आहे खेळ आणि तो करताना पाहायला मिळू शकतोय. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. लेगवरचा चेंडू नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न. ओ एका बाजूने आपण पाहिलं मिस्टेक झाली परंतु दुसऱ्या बाजूने कौतुक करावं लागेल वैभव तुमचं. एका बाजूने आपण पाहिलं तर मग पाहत राहिला. एका बाजूने आपण पाहिलं तर मग लक्ष आपण पाहिलं तर मग कुठेतरी हरवलं होतं भान हरवलं होतं परंतु वैभवचं लक्ष मात्र बरोबर होतं की कोण कुठे आहे आणि मला काय करायचंय. हे क्रिकेटमध्ये ही चालाकी असायला हवी आहे आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळालंय आणि इथे आपण पाहू शकतोय विकास रनआउट. गावागावान खुल्ला मैदान पोरसिक सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान फोर्सिक सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर खूप क्रिकेट धन्यवाद DJ. ज्याप्रमाणे आपण बघू शकतो की ॲक्शन रिप्लेमध्ये पण बघितला तर ज्या प्रकारे ही विकेट गमावली गेली आहे ना ही विकेट मी तर म्हणेन दिली आहे मोफतमध्ये दिली आहे. या ओव्हरमध्ये धावा देखील येताना पाहायला मिळाल्या आणि त्यात नंतर आपण बघितलं की नेमकं कशा प्रकारे हा खेळाडू देखील बाद होताना पाहायला मिळाला. सध्या तरी आपण बघू शकते मग
विकास ज्याप्रमाणे पण पाहायला मिळाले की मग बॅकफुटला गेले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळतात मिस्टर ध्रुव. जिथे आपण पाहू शकते तर मयूर आलेत बॉलिंग करण्यासाठी. विकासची विकेट बघा तिथे आपण पाहू शकते तर मग वैभवने धावा दिल्या आणि विकेट देखील मोस्ट इम्पॉर्टंट आपण पाहिलं तर 2 विकेट आले, एक रनआउटच्या स्वरूपात आणि एक त्यांच्या खात्यामध्ये. मयूर बाबर बॉलिंग मार्कवर. ध्रुवसाठी आपण बघितलं तर की फॅक्टर प्लेअर आहेत ध्रुव. कालच्या दिवसातला जर आपण विश्लेषण करायचं झालं तर मग 3 वेळेला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने प्राप्त केला. तन्मय मला सांगतात फलकावर ज्या धावा झालेल्या आहेत 22 धावा झाल्या आहेत आणि चांगल्या धावा दिसत आहेत आता. परंतु मयूर यांना पण बघितलं तर या संघाचे आपण बघितलं तर मोस्ट विकेट टेकर बॉलर आहेत. मोस्ट विकेट टेकिंग कला त्यांच्याकडे अवगत आहे. पाहू शकतो आपण मग जी पारितोषिकं आहेत हॅट्रिकसाठी ते मग आपण पाहू शकतोय तर बॅटर देवा मात्र नक्कीच आला होता मग अशी, परंतु त्याने मिस केली. आता पुन्हा एकदा आपण पाहू शकतो की मग संधी असेल परंतु मयूर समोरच्या दिशेने फटका हवेत खेचलाय. दिनेश बाबर आहेत तिकडे, मयूर बाबर यांचे बंधू कॅच मात्र सोडणार नाहीयेत. विकेट मिळाली आहे, देवाची विकेट मिळाली आहे. पहा इथे आपण पाहिलं तर नुकसान आणि नुकसान, कारण की जिथे रनआउटचा मोका पाहिला होता आपण तर जिथे दिला होता विकास रनआउट झाले त्यानंतर आपण पाहू शकतो देवाची विकेट मुकेशची विकेट 3 बंधू मात्र बाद झालेत आणि त्यामुळे मंगल मूर्ती टीम थोडीशी आता अडचणीमध्ये सापडलेली पाहायला मिळते. एक शब्द दादा नाही हो काम, नाव है उमेश मुकादम. या पायगाव वाल्यात हायलय दम, जोडीला प्रणय मुकादम. ट्रिपल एच नंबर साऱ्या गाड्यांचा खूप खूप धन्यवाद डीजे. ज्यापरीने म्हटलं जाते ना कि जो लोग अपने मंजिल को पाने की चाह रखते हैं वही तो लोग असल में इस दुनिया में एक बड़ा वाला इतिहास रचते हैं. पाहू शकतोय आपण मंजिल काय तर माहिती आहे इथे तर फायनलचा प्रवास करायचा आहे. मंगलमूर्ती नागले की केतकी बॉईज खंडीपाडा. पाहू शकतो ही मॅच आहे ना रंगतदार होणार आहे, कारण की दोन्ही संघ आपण बघितलं तर मग बरोबरीचे आहेत, समान आहेत. येणारे आपण पाहू शकते तर हलकास आपण पाहू शकतोय फाईनला आपण पाहिलं तर बॉल ट्रॅव्हल झालाय. केतकी बॉईज खंडीपाडा टीमला आपण बघितलं जे विकेट्स मिळाल्या आणि त्या विकेट्समुळे ऊर्जा संचार त्यांच्या खेळण्यामध्ये होताना पाहायला मिळतोय. मयूर यांच्या स्पेलमध्ये देखील आपण बघितलं तर एक विकेट मिळाली आहे. केतकी बॉईज खंडीपाडा संघाचे जे खेळाडू आहेत ना त्यांच्यामध्ये स्पेल बघा आपण 4 स्पेल पाहू शकतोय. पहिला स्पेल तिसरा ओव्हर आणि 4 ओव्हरचा स्पेल आपण जर बघितला तर पहिला ओव्हरचा स्पेल आपण पाहिला ज्याप्रमाणे किरण, दुसरा वैभव, तिसरा मयूर आणि चौथा डेफिनेटली राज असतील. म्हणजे 4 ओव्हर 4 गोलंदाज त्यांच्याकडे सेट आहे. चला लगेच आपण पाहू शकतो की मग सेमीफायनल 2 फायनलमध्ये आपण बघितलं तर कोणता संघ इथे पुढे येताना पाहायला मिळेल. ओमसागर बामणगाव संघाच्या सोबत. क्या बात आहे, चांगली लाईन लेंथ डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावसंख्येला मात्र आपण पाहिलं तर ब्रेक लावून ठेवलं गेलंय. (23) आहेत फलकावर आपण पाहू शकतोय. पुढचा बॉल ध्रुवसाठी लेफ्टी आहेत. ध्रुव कमाल करू शकतायत बघा, कमाल करू शकतायत आणि केलंय बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवलाय. 7 धावेत साडी ध्रुवच्या बॅट मधून आलेला सुंदर देखना लाजवाब सुपर से भी ऊपर सिक्सर. धन्यवाद. आणि इथे आपण बघू शकतोय मग 29च्या घरामध्ये धावफलक पोहोचला गेला सिक्सरने. 23 वर होते आणि एक मोठी झेप घेतली. ही झेप म्हणजेच आपण बघितलं जशी गरुड झेप घेतो ना मोठी तशी वाली मोठी झेप घेतली आहे आणि अशाच काही मोठ्या झेप्स घ्याव्या लागतील. आपण पाहू शकतोय 29 वर पोहोचलंय ध्रुव. पुन्हा एकदा पाहतोय आपण ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार आणि षटकार लगावतोय नागल्याचा सुपरस्टार ध्रुवच्या बॅटमधून सलगचा दुसरा षटकार. डेरिंग वाला वो कभी नहीं झुकेगा. अरे अपना दादा किंग है, ऑलवेज किंग रे.
जे ज्याप्रमाणे आपण पाहू शकताय फलकावर धावा आल्यात आणि धावा नुसत्या नाहीत तर मग आता चांगल्या धावा आल्यात. बघा कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं ना तर मग ध्रुव उगाचच नाहीये 3 मॅचमध्ये 3 सामनावीराचे पुरस्कार घेऊन गेलाय आणि मी आधीच म्हटलं ते की फॅक्टर प्लेअर आहे आणि चेंज द गेम चेंज केलंय पूर्णपणे गेमला. 35 धाव फलक 35 29 होता आणि तिथे आपण बघितलं तर हा पुन्हा एकदा मोठा फटका. हा फटका आणि झटका पाहू शकतो आता नेमका काय केतकी बाईज खंडीपाडा संघावर देखील आता प्रेशर टाकले गेले आणि प्रेशर आपण पाहू शकतोय तर मग ज्याप्रमाणे टाकले गेले राज घाटाला येताना पाहायला मी दिला तर बॉलिंग मार्कवर ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय नक्कीच महत्वपूर्ण असलेला असेल. ज्याप्रमाणे म्हटलं जातंय ना कि कौन कहता है कि कामयाबी किस्मत तय कर लेती है अगर इरादों में दम हो ना तर नक्कीच बडे बडे पहाडों की भी झुका देती आणि तेच इराद्यामध्ये दम आहेत मंगलमूर्ती नागले संघाच्या खेळामध्ये. आपण पाहू शकतो ज्ञानेश्वर रवी अँड आपण पाहिलं तर ध्रुव हे 2 खेळाडू आपण पाहू शकतो पार्टनरशिप हे करताना पाहायला मिळतं. ज्ञानेश्वर यांच्याकडे आता स्ट्राईक आहे आणि धाव फलकावर 35 आहेत. 35 मध्ये किती जर 15 आल्या तर मग 50 होतील पाहू शकतो आपण. पहिला बॉल फ्लिक केला जातोय बॉल हवेत आहे फिल्डर पोहोचतील का वैभव तुमचे प्रयत्न होते परंतु थोडेसे कमी पडले. थोडंसं आपण बघितलं मग रनिंग मध्ये आपण बघितलं तर धडपडले त्यामुळेच आपण पाहू शकतो नाहीतर बॉडी बॅलन्स बिघडला अन्यथा पूर्णपणे कॅच खाली पोहोचले होते. जवळजवळ आपण पाहू शकतो यस हॅट्रिकवर असेल बॅटर आपण पाहिला तर मग जवळजवळ 2 षटकार त्यांनी कंटिन्यू ठोकले गेले होते आणि मग पारितोषिक आहेत ते मात्र आपण पाहू शकतोय मिळू शकते उमेश दादांच्या माध्यमातून त्यात नंतर नितीन दादांच्या माध्यमातून आपण पाहू शकताय 1000 रुपयाचं पारितोषिक सध्या तरी आपण पाहू शकताय. हॅट्रिक बॉल असेल षटकाराची हॅट्रिक पूर्ण होताना पाहायला मिळेल का राजच्या समोर ध्रुव पाहू शकतो या क्षणाला ध्रुव सामना करतो या बॉलचा. बॉल हवेत उंच उडवलाय बॅटरने घेतलाय रेस आणि या वेळेला लगातो सुपर 6 षटकाराची हॅट्रिक्स मात्र पूर्ण होताना पाहायला मिळत आहे आणि पारितोषिक पहा उमेशजी मुकादम साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक त्यात नंतर आपण पाहू शकतो 1000 रुपयाचा लागू झालाय. नितीनजी पाटील यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक पाहतोय 1000 रुपयाचं. त्यात नंतर आपण पाहिलं तर मग जे पारितोषिक प्रणयजी मुकादम त्यात नंतर नितीनजी मस्तान आणि नागेशजी कल्पेश मस्तान यांच्याकडून देखील पारितोषिक आहे आणि हे पारितोषिक दिले जातील. हो यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग ओहो परंतु गेलाय बॉल बाउंड्रीच्या बाहेर. बघा क्षेत्ररक्षकाने वाट पाहिली आणि तिथेच वाट लागली बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. कालच्या दिवसामध्ये 3 मॅन ऑफ द मॅच उगाच नाही घेतले त्या खेळाडूने. का घेतलेत तर यामुळे घेतलेत बॅटिंग असो की बॉलिंग असो म्हणजे आपण बघू शकतोय हा दुधारी तलवार आहे. हा असा पण कापतो आणि तसा पण कापतो. हा बॅटिंग पण करतो बॉलिंग पण करतो आणि कालचा दिवस असाच नाहीये. संघाची टोटल पोहोचली आहे 46 ना 46 राज आणि घात करणारा नक्कीच आपण पाहू शकता खेळ 46. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे आणि नक्कीच निघून चाललाय जिथे आपण पाहू शकतोय म्हणतात ना की पाटलाचा नाद बैलगाडा आणि सध्या तरी नागल्याचा हा खेळाडू करतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटच्या सहाय्याने मोठा वाला राडा षटकार. भिवंडी पाये गावात जातो टायगर उमेश मुकादम 1 नंबर. डील केली सध्या तरी आपण बघितलं मग ध्रुवने डील केली आहे बाउंड्रीज मध्ये डील केली आहे आणि सिंगल आपण बघू शकतो त्याप्रमाणे पण बघितलं तर मग आतापर्यंत प्रदीप काय म्हणशील या खेळीला ध्रुवच्या ज्याप्रमाणे त्याने अफलातून विकास बाद झाल्यानंतर असं वाटलं की कुठेतरी काम तमाम होईल परंतु नाही आहे. सध्या तरी धमाका पाहायला मिळतोय छोटा पॅक बडा धमाका. बघा आतापर्यंत त्याने फक्त एक सिंगल धाव घेतलेली आहे 4 षटकार 1 चौकार म्हणजे 6 बॉलमध्ये बघा किती धावा त्याने किती बनवल्यात तर 29 धावांवरती तो खेळतोय. काय जबरदस्त पारी इम्पॅक्टफुल पारी खेळताना दिसतोय जयेश. आणि क्या बात आहे आपण पाहू शकतोय की आतापर्यंत जर जवळजवळ जो खेळ केलाय ना
हे केतकीबाई खंडीपाडा संघाने देखील बघा अभ्यास केला होता. आपण बघितलं तर विकासचा अभ्यास केला होता, मुकेशचा अभ्यास केला होता, पण पहिला देवाचा. परंतु जसं म्हटलं होतं ना, अभ्यास केला होता नक्कीच गणिताचा आणि विषयाला नक्कीच मराठीचा असं झालं आता. पुढे एकदा आपण पाहिलं तर मग हा खेचून मारण्याचा प्रयत्न, एक रन्स मात्र मिळतोय. दुसऱ्या रनचा प्रयत्न पाहतोय आपण. चेंडूची फेक येताना पाहायला मिळते. चेंडूची फेकी स्ट्रायकरच्या दिशेने, परंतु आपण पाहिलं तर 2 धावा अगदी झपाट्याने पूर्ण होताना पाहायला मिळाल्या आहेत. आणि धाव फळक पाहतोय आपण. बघा मी तर अंदाजा लावला होता 15 आल्या तर 50 होतील, परंतु आता 50च्या देखील पुढे गेल्यात. कितीवर पोहोचलात पाहूया आपण. 54 वर लास्ट बॉल आहे प्रदीप. 54 चालेत आणि लास्ट बॉल आहे, म्हणजेच आणखीन एक जर 54 मध्ये एक मोठा 6 आला तर मग 60. नक्कीच पहिल्या सेमीफायनल आपण बघितला 56 धावा झाल्या होत्या, इथे 54 झालेल्या आहेत. आणि जर एखादा मोठा फटका जर येतोय, षटकार चौकार येतोय, तर नक्कीच आणखीन धावा या त्याच्यामध्ये ॲड होऊ शकत आहेत. आणि ज्या प्रकारे इम्पॅक्ट टाकला या मॅचमध्ये, सेमीफायनलच्या मॅचमध्ये बघा, तो इम्पॅक्ट त्याने कालच्या दिवसामध्ये टाकला होता. 3 मॅन ऑफ द मॅच त्याने फटकावल्या होत्या आणि आज देखील त्याच प्रकारे तो पारी खेळतोय. ही लेंथ पाहतोय आपण, सोडून दिली जाते. आपण पाहिलं तर मग पंच मात्र आमचे स्थिर आहेत. परंतु आपण बघितलं तर मग परंतु आपण पहिलं नॉन सेकंडचे आपण बघितलं बॅटर इंटरेस्ट आहे रिव्ह्यूसाठी. तर आता तिसरे अंपायर देखील आपण पाहिलं तर मग आमचे कामाला लागले गेलेत. आणि नक्कीच तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून देखील हा बॉल नक्कीच काय होता कसा होता. आणि नितीनजी पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच प्रणयजी मुकादम यांच्या माध्यमातून 1000 रुपये इथे आलेले आहेत. आणि नक्कीच नितीनजी पाटील यांच्या माध्यमातून ऑनलाईन नक्कीच हे मिळून जातील पैसे त्यांना. सध्या तरी आपण बघतो की आमचे तिसरे अंपायर बिझी आहेत. तिसरे अंपायर आपण बघितलं व्यस्त आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. बघा मोमेंटम आपण बघू शकतो ज्याप्रमाणे मिळवला गेला होता वैभवच्या षटकाने नंतर, त्यानंतर ध्रुवने वाहून वाहिला तर तो मोमेंटम खेचून घेतला. 54 झालेत आणि 55चं टार्गेट आहे. उमेशजी मुकादम साहेबांच्या माध्यमातून देखील आमच्याकडे 1000 रुपये जमा झालेत म्हणजेच आत्तापर्यंत. आणि नितीनजी पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी ऑनलाईन केले, त्यामुळेच बाकी आपण बघू शकतो की इथे 2000 रुपये आमच्यापर्यंत जमा झालेले आहेत. बघा प्रदीप काय म्हणशीलच्या खेळीला, कारण की जी सुरुवात मुकेशने करून दिली होती, मुकेश बाद झाला, परंतु जी विकेट आपण बघितलं रनआउटच्या स्वरूपात विकासची मिळाल्यानंतर असं वाटलं होतं ना की कुठेतरी मंगलमूर्ती नागले टीम थोडासा अडचणीमध्ये येऊ शकते, परंतु नाही आहे. असली सुरुवात तर तिथून झाली, कारण की जसं म्हटलं जाते ना, फटाफस्टर और निकला हिरो. आणि नक्कीच तो हिरो होता मिस्टर ध्रुव. याचा अर्थ आपण बघू शकतोय ना की ज्याप्रमाणे आतापर्यंतचे जे संघ म्हणजे एक स्वराज्य स्पोर्ट्स टीम आपण बघितला ना, तर जो थोडासा मागे गेला तो आता ओमसागर बामणगाव एक टफ टीम आहे. आणि हे 2 टीम टफ आहेत, म्हणजेच डेफिनेटली फायनलचा मॅच आहे, यातून कोणताही संघ पुढे येईल, तो मॅच आहे ना फायनलचा एक टफ होणार आहे. एक रफ अँड टफ मुकाबला पाहायला मिळतोय. सध्या तरी आपण बघितलं तर मग BTSCA ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर देखील आपण बघितलं प्रेक्षक मोठ्या प्रमाणात जोडले गेले. तर या सत्रामध्ये आपण बघू शकतोय तर मग प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळते. आणि आपण बघू शकतोय मग आमच्या पाहुण्यांचं योगदान आपण पाहिलं तर मग थोडंसं आमचे डीजे देखील व्यस्त आरामात आहेत, आणि की त्यांना देखील आपण थोडंसं नक्कीच मग कामाला लावूया, त्यांना देखील एक संधी देऊया, गाणं ऐकूया, आणि त्यानंतर मग या धावा मॅचमध्ये नक्की धावा चेस करण्यासाठी बॅक करूया. कमॉन डीजे. खूप खूप धन्यवाद डीजे. करूया पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो आपण पाहतोय श्री काळाई देवी चषक 2026 पावर्ड बाय देवेश ग्रुप. देवेश ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि देवेश ग्रुपने एक गोष्ट आणखीन एक आम्हाला सांगितली आहे की जवळ म्हणजेच देवेश ग्रुपने जे आयोजकांना सांगितले आणि आयोजकांनी आम्हाला सांगितले, आणि की आयोजकांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली की ज्याप्रमाणे आम्हाला देवेश ग्रुपने जे सहकार्य केलं गेलं आहे
परंतु जेव्हा आम्ही स्पर्धा या मैदानामध्ये पहिल्यांदाच आणि या सीझनमध्ये स्पर्धा आयोजन करण्याचा नक्कीच जो निर्णय घेतला आणि ते दादांना सांगितला आणि दादांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला कशाची गरज लागेल तर नक्कीच आम्ही मदत करणार. परंतु आयोजकांनी आम्हाला आणखीन एक गोष्ट सांगितली की मग देवेश ग्रुपने आम्हाला हेही देखील सांगितलं की नक्कीच तुम्हाला जर पाहिजे तर मग की या स्पर्धेसाठी आणि प्रदीपजी लोखंडे यांनी देखील आम्हाला सांगितलं की माड ऑफ द सिरीजसाठी टू व्हीलरची बाईक देखील द्यायला तयार आहे. आणि नक्कीच आपण बघितलं तर मग देवेश ग्रुपचं हे मोठेपणा आणि नक्कीच आपण पाहिलं तर जो आपल्याला पाहायला मिळतो आणि नेहमीच सातत्याने आपण बघितलं फॉर क्रिकेट अँड सी फॉर कंट्रोल. क्रिकेटमध्ये तुम्हाला नक्कीच कंट्रोलवाला क्रिकेट खेळलं तर तुम्ही चेसिंग करू शकता. 55 धावा बघा तुम्हाला नक्कीच आपण बघू शकतो काय करायचं काय नाही करायचं. लेगवर बॉल मात्र हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. वैभव धूम मात्र आपण पाहिलं तर या वेळेला पहिले 2 बॉलमध्ये आपण बघितलं सरस अपयशी ठरला गेलाय. 2 बॉल डॉट आले धाव एकही नाही आहे परंतु हरकत नाही आहे. क्रिकेटच्या पटलावर आपण बघितलं तर एक मोमेंटम क्षण असतो नक्कीच एक आपण पाहिलं तर पुरेसा क्षण असतो आणि या क्षणाला आपण बघितलं तर मग 2 डॉट आलेत. पहिले जवळ आपण बघू शकतो मी 55चं चेस आहे. फुलटॉस बॉल आहे बॅटवर घेतलाय बॉल मात्र खाली क्षेत्रामध्ये वेगाने प्रस्थान निघून जाईल. सीमा रेषा पार आणि चौकार 4. थँक्यू डीजे. वैभव धूम जास्त वेळ थांबणारा खेळाडू नाही आहे. बघा 2 चेंडू डॉट आल्यानंतर त्याने लगेच आता इथे तिसऱ्या बॉलवरती पावलांचा वापर केला. स्टेप आउट झाला आणि काय जबरदस्त त्याने इथे फटका केलाय. 4 धाव मिळवलेत. बघा प्रदीप जोपर्यंत वैभव आहेत ना मैदानाच्या आतमध्ये हे हार न मानणारे खेळाडू आहेत कारण की डर के आगे जीत आहे त्याला माहिती आहे कारण की त्यांचा जो खेळ आहे ना तो स्वभाव आहे आणि नक्कीच जो खेळ त्यांना पाहायला मिळतीलच या मॅचमध्ये. स्टेप आउट केलाय कॅप शूट मोठा आहे बॉल मात्र स्टेट चाललाय दन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर दॅट इज अ 4 रन. बघा गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी हा चेंडू पाठवला होता. वैभव धूम याने गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेतलाय आणि आता त्यांनी मोठ्या फटक्यांना सुरुवात केलेली आहे. डेफिनेटली आपण पाहू शकतो की चौकाराच्या हॅट्रिकसाठी आपण बघितलं तर उमेश दादा मुकादम यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज डेफिनेटली असेल. बघा प्रदीप 2 आलेत आणि ज्याप्रमाणे वैभवचा फॉर्म आपण पाहू शकतो ही मॅच एकतर्फे नाहीये तर नक्कीच बरोबरीचे होताना पाहायला मिळू शकते. पुढचा बॉल पाहतोय आपण हॅट्रिक वाला बॉल आहे. नाराज झाले हा चांगला बॉल होता. आपल्या स्कोरिंग डिक्शनरी मध्ये आपण बघू शकतो तर या बॉलला डेफिनेटली बाउंड्रीच्या बाहेरच पोहोचू शकतात. नाराज झालेत थोडेसे आपण बघू शकतोय. जागा बनवण्याचा प्रयत्न होता जयेश. जागा बनवून ज्या प्रकारे त्याने खेळायचा प्रयत्न केला जागा बनवण्याचा प्रयत्न होता मात्र ज्या प्रकारे चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला देवानंद बलवे याने अचूक टप्प्यावरती पुन्हा बघता हाच फटका खेळायचा होता. वैभव सांगतो की मला हाच फटका खेळायचा होता. आता माझ्या झोन मध्ये हा चेंडू आलाय आणि त्याने हा चौकार ठोकलाय. 4 धावा आहेत. धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. बघा षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिलं षटक हे समाप्त झालं आहे. बघा 3 चेंडू डॉट आलेत मात्र 3 चौकार देखील आलेत जयेश आणि ते देखील महत्वपूर्ण. 55 धावांचा पाठलाग करत असताना 12 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. गावात जातो टायगर उमेश मुकादम 1 नंबर. आशीर्वाद का नाही देवीचा दादा आगे बढ़ता जाएगा. धन्यवाद. बघा पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्यात. आता बॉलिंग मार्कवर आले ध्रुव
आणि बॅटिंग केली होती, जी कमाल केली होती बॅटिंगमध्ये. आता तशीच काहीतरी नक्कीच धमाल आता बॉलिंगमध्ये करावी लागेल. 18 चेंडूने आपण बघू शकते 43 धाब्यांची गरज आहे. ध्रुवने आपण बघू शकते बॅटिंग छान केली. आता बॉलिंग कशी केली जाते जसं म्हटलं जाते ना की मंजिल यूं ही नहीं मिलती राही को, एक जुनून सा दिल में जताना पड़ता है, पूछा चिड़िया से कैसे घोंसला बनाती है की वो बोले मुझे तिनका उठाना पड़ता है. डेफिनेटली आपण पाहू शकताय ही मॅच आहे ना. तर मग आता ध्रुव कालच्या दिवसामध्ये अतुल ठाकरेची काय विकेट मिळवली होती, कारण की या गोलंदाजी खासियत काय नक्कीच ती दर्शवताना पाहायला मिळेल. हा बॉल आपण बघितला तर थोडासा वाईड लाईनच्या बाहेर हाताला जातोय. वाईड मिळेल. धावफलक 13च्या घरामध्ये पोहोचले गेले. 18 चेंडू असतील आणि येणारे आता मात्र आपण पाहिले तर मग 42 धाव्यांची गरज असेल. वैभव धुमने आपण बघितलं तर मग काहीतरी राजला सल्ला दिला गेला. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 3 बाउंड्रीज येताना पाहायला मिळाल्या. 12 धावा तिथे येताना पाहायला मिळाल्या. या ओव्हरची सुरुवात वाईडने झालाय, परंतु बघा इथे 55चं हे जे टार्गेट आहे ना ते एक चांगलं टार्गेट आहे. फाईट मोठी होते. फुल टॉस पाहतो या वेळेला राजने घेतलेला रेस आणि ठोकला इथे सुपर से ऊपर 6 षटकार 6 धावा. बघा फुलटॉ चेंडू होता आणि हा फुलटॉ चेंडू आपण पाहतोय त्यांनी या कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळून काढलेला आहे. बघा त्याला देखील माहिती आहे हा चेंडू जर मिड विकेटला स्क्वेअर लेगला जर खेळलो तर धावा जास्त मिळणार नाही आहेत, कारण हवेचा वेग हा जास्त आहे. त्याने हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळलेला आहे आणि बघा 6 धावा त्याला मिळाल्यात. या षटकाराने धावफलक आता थोडासा वेग पकडताना दिसतोय. प्रदीप ही धोक्याची घंटा आहे नक्कीच मंगलमूर्ती नागले टीमसाठी, कारण की दोन्ही बॅटर आपण बघितले ना तर कदाचित 3 ओव्हरपर्यंत उभे राहिले तर मग हा मॅच आहे ना खंडीपाडा टीमसाठी सोपा होऊ शकते. प्रदीप मात्र ध्रुव आपण पाहतोय विकेट टेकर ठरलाय. कालच्या दिवस आपण पाहतोय आपण चांगली बॉलिंग त्यांनी केलेली आहे. विकेट टेकर चेंडू त्याने हाताळलेत. चेंडू हवेमध्ये आहे. हा कॅच आहे की मॅच आहे? जेश हा मॅच होता, मात्र हा झेल सोडलाय आणि आता धोक्याची घंटा आता वाजलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता टन टारा आणि 9-11 असं होऊ शकतंय. सध्या तरी कॅच सुटली गेली आहे आणि फटका बघा प्रदीप कुठे खेळला होता, हवेच्या विरोधात खेळला होता. परंतु आपण पाहू शकतो की मग आता विकास म्हणतायत त्यानंतर देवा म्हणतात, दोन बंधू चर्चा करतात की कॅच सुटल्यानंतर आपण पाहू शकतो आता करायचं तर काय करायचं. मग तेच म्हटलं ना मी पुन्हा एकदा टन टारा आणि 9-11. लेंथ पाहतोय आपण नक्कीच पाहणी केली जाते. पंच म्हणतात इट्स अ वाईड आहे आणि आपण बघितलं तर मॅच भरपूर टाईट आहे. होऊ शकतंय वाईडने धावसंख्या पोचली गेली आहे. तर मग सांगतायत आम्हाला 22च्या घरामध्ये 22. म्हणजे बघा प्रवास आहे ना तो प्रदीप नक्कीच असाच पद्धतीने चालू राहिला. बघा इथे आपण पाहू शकतोय तर मॅचमध्ये आपण पाहू शकतोय तर केतकी बॉयज टीम थोडी आपण पाहिलं तर जास्त नाही आहे, जास्त मागे नाही, बरोबर मध्ये आता मध्ये चालतंय. एकदा बघा बॅटचं हेज लागलं होतं तिकडे आणि आणखीन एक झेल ड्रॉप झालाय. तुलसीदास होते तिकडे आणि तुलसीदास करणं झालेली ही चूक, बिग मिस्टेक. देने वाला देता है ना तो छप्पर फाड़ के देता है, लेकिन लेने वाले के हाथ तो सलामत चाहिए. सध्या तरी आतापर्यंत 2 वेळा मात्र कॅचेस सुटले गेलेत. बघा असं वाटतंय की नागले संघ येताना हाताला तेल लावून आलेला आहे आणि त्या हाताला तेल लागल्यामुळे त्याच्या हातातून तो चेंडू निसटतोय. त्यांना चेंडू कॅच करता येत नाहीये. ते प्रशांत आठवडे सरांचा देखील एक डायलॉग आहे ना, बालों में जेल और हाथों में तेल. सध्या तरी तसंच काहीतरी पाहायला मिळालं. परंतु सध्या हे मोमेंटम आहे. या प्रकारचे तुम्ही कॅचेस सोडणार ना तर मग तुम्ही स्वतःच्या संघाला अडचणीमध्ये आणतायत प्रदीप, आणि ह्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. बघा संधी अजून आहे, असं नाही की मॅच संपले, संधी तुमच्याकडे आहे परंतु साधावी लागेल. ध्रुव चांगली प्रयत्न करतात, चांगली बॉलिंग करतायत. बॉल पुन्हा एकदा पाहतोय हवेत आहे परंतु गॅपमध्ये 1 रन्स मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. थोडंसं आपण पाहिलं तर मग थोडे लांब राहिले होते, तत्पूर्वी आपण पाहिलं तर 2 धावा जोडल्या जात आहेत. संघाच्या टोटलमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. 25च्या घरामध्ये धाव फलक पोहोचलाय गेलाय. आपण पाहू शकतोय 14 चेंडू आणि 14-30 पाहतोय आपण. म्हणजेच काय तर या मॅच मध्ये आपण पाहिलं तर केतकी बॉयज खंडीपाडा संघ आता मात्र 50-50 मध्ये. प्रदीप बघा ध्रुव तर प्रयत्न भरपूर करतोय, संधी निर्माण देखील करून देतोय, मात्र त्या संधीचं सोनं अद्याप तरी नागले संघाला करता आलेलं नाही आहे. आणि आता आपण पाहतोय 14 चेंडू 30 धावा, तेवढं कठीण नाही आहे मैदानावरती. डेफिनेटली आपण पाहू शकते. तर मग या ओव्हरचे अजून देखील 2 बॉल आहेत. कदाचित ध्रुवचं कमबॅक होताना पाहायला मिळू शकते. चांगला बॉल होता आपण पाहिला तर पूर्णपणे आपण पाहू शकते बॉडीला स्पिन करून पाहिलं तर मग स्क्वेअर ऑफ दी विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 रन्स मात्र इथे आपण पाहिली आहे.
तर जोडली जाईल. बघा हा बॉल खूप निर्णायक असेल. जर या बॉलवर प्रदीप जर ध्रुव विकेट मिळवून देतात ना तर तो नागले संघासाठी मोमेंटम देणारा क्षण असू शकतोय. बघा ध्रुव यांनी पहिल्या चेंडू जो फुल टॉस टाकला होता त्याच्यावरती नक्कीच 6 धावा मिळाल्या. मात्र त्यानंतर त्यांनी अचूक टप्प्यावरती बॉलिंग केलेली आहे. अचूक टप्पा त्याने ठेवलाय आणि बॅटर्सला पूर्णपणे बांधून ठेवलाय. वैभव आला, राज आला, कुठल्या प्रकारे त्यानंतर त्यांनी मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. सिंगल डबल वरती त्यांनी समाधान मानलेलं आहे. 13 बॉल 29 धाब्यांची आवश्यकता. शेवटचा बॉल इनसाइड आउटचा फटका, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडूच्या गाडी. बघा अखेरीस विकेट मिळाली, अखेरीस ब्रेक थ्रू मिळाला नागले संघाला. तो देखील राज घाटाल याचा विकेट इथे मिळालाय. फलंदाज बाद. पाये गावयो जमलाई सारा देवेश डुबियो जमलाई सारा आज वाढ दिवसाला हे उदंड आयुष्य लाभो आमचे उमेश दादाला. उदंड आयुष्य धन्यवाद डीजे. बघा प्रदीप अंतबला तर सब्बला. बघा 2 कॅचेस याच ओव्हरमध्ये सुटले गेले तरी देखील ध्रुवने हार मानली नाहीये. अखेरीस त्याच खेळाडूची विकेट मात्र शेवटच्या बॉलवर मिळवली आहे. पण तो विकेट मिळाली परंतु हा मोमेंटमला ब्रेक करणारी गोष्ट. आता क्रिकेटच्या पटलावर आपण जर पाहिलं ना तर भरपूर वेळा एखादी विकेट येते ना तेव्हा आपण पाहू शकतो की मग समीकरण बदलताना पाहायला मिळते. बघा नितीन पाटील आपल्या संघासाठी किती मेहनत घेतात. बघा पाणी घेऊन आलेत. बघा नितीन पाटील तिकडे पाणी घेऊन आलेत. चला धावसंख्या आपण पाहतो या 26 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 26 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजून 12 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 29 धाव्यांची आवश्यकता आहे. बघा नितीन पाटील यांनी टी शर्ट स्पॉन्सर केलेत नागले संघाला आणि त्यांच्याकडनं बक्षीस देखील जाहीर झालेलं आहे. भरपूर मेहनत घेतात आपल्या संघासाठी नितीन पाटील. चला आता 12 चेंडू 29 धाव्यांची आवश्यकता आहे. जयेश 12 चेंडू 29 धावा, अर्धा पल्ला पूर्ण झालाय आणि अजूनही अर्धा पल्ला पार करायचा आहे. प्रदीप आपण पाहू शकतो हा जो ओव्हर आहे ना हा ओव्हर आपण पाहू शकतोय जो सोपवला जाते कोणाच्या हातामध्ये पाहूया. आता चर्चा केली जाते तुलसीदासांच्या हातामध्ये सोपवली जाते. परंतु प्रदीप मी तर म्हणेन की हा जो ओव्हर आहे ना या मॅचची दिशा दर्शवणारा ओव्हर आहे. कारण की या ओव्हरमध्ये धावा आल्या तर नक्कीच मॅच केतकी बॉईज खंडीपाडा टीमच्या बाजूने वळेल. परंतु या ओव्हरमध्ये विकेट आल्या तर मॅच नागले संघाच्या बाजूने वळेल. जयेश त्यामुळे तो या लेफ्टी बॉलर आहे, काहीतरी इम्पॅक्ट टाकू शकतो तुलसीदास. मात्र ज्या प्रकारे आपण पाहतो वैभव आहे, वैभव 360 मध्ये फटकेबाजी करणारा खेळाडू आहे. मैदानाच्या चौफेर तो फटके खेळताना दिसतोय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. पाहूया तुलसीदास तू वैभव यावेळेस पाहतो आपण अपील. बघा तुलसीदास याची अपील इथे आपण पाहतोय. बघा तुलसीदास हा अपील करण्यासाठी माहीर आहे आणि पहिल्याच बॉलवरती त्याने आपण पाहतोय अपील केली देखील होती. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न, प्रेशर टाकण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती केलाय. बघा प्रदीप काय केलं होतं बॅटरने, बॉल पडला नाही आणि आधीच उडी मारली होती. आणि नक्कीच ते देखील एक पाहायला गेल कारण की जर बॉल पडल्यानंतर आपण पाहू शकतो मग उडी मारल्यास नाही. 2 मिनिटं दिनेश आपण थोडंसं साईडला उभं राहायचं, थोडं साईडला, कारण आपल्याला वाईट साईड थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, लक्षात घ्या. यस थँक्यू. बॉल पाहतोय आपण पायामध्ये, वैभवची बॅट ते घुमा के सिक्सर. धन्यवाद. बघा समीकरण बदलला, 26 होता 32 झाले, आता 10 मध्ये 23 पाहतोय. म्हणून तर म्हटलं जाते ना कि काम ऐसा करो कि नाम बन जाए, नाम ऐसा करो कि काम बन जाए. जिंदगी तो काट लेता है हर कोई यूं ही, लेकिन आप जिंदगी ऐसे जियो कि अपनी टीम के लिए एक बड़ी वाली मिसाल बन जाए. आणि मिसाल मात्र बनवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे इथे वैभव तू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत आपण बघितलं तर केतकी बॉईज खंडीपाडा टीम प्रदीप या मॅच मध्ये आहे. इथे बघा जो षटकार इथे ठोकलेला आहे, बघा हवेच्या विरुद्ध हा फटका खेळलाय वैभव धूम याने. अगोदरच म्हटलं की 360 मध्ये फटके खेळण्यासाठी माहीर आहे. इथे पुन्हा एकदा हुकचा फटका, चेंडूला केलाय हुक, धावांची मिटवले भूक, 6 धावा, षटकार. काय जबरदस्त फलंदाजी केली जाते. आणि बघा प्रदीप मी ओव्हर सुरू होण्याच्या आधीच म्हटलं होतं की हा ओव्हर जास्त धावा दिल्या तर खंडीपाडा टीम मात्र मॅच पुढे घेऊन जाईल आणि विकेट घेतले तर मग नागले संघ पाहू शकताय 2 सिक्सर झालेत.
आणि मॅचची कहाणी पलटून टाकली आहे. बघा आता 9 चेंडू आणि 17 धावींची आवश्यकता. बघा मॅच थोडासा आता जवळ आलाय. जसजसे चेंडू पडत चालले तसा सामना हा जवळ येताना दिसतोय. बघा 12 चेंडू 29ची आवश्यकता होती, आता 9 चेंडू 17ची आवश्यकता आहे. 9-17 आहे, परंतु 17 मध्ये मग मागे म्हटलं जाते ना खतरा. पाहूया आता नेमकं काय आहे. पुढचा बॉल 2 सिक्सर आलेत, हॅट्रिक येईल का? पुढे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतो. या वेळेला 1 रन्स मिळाला, दुसऱ्या रनसाठी परत गेले, बॉलची फेकी. ओ हो, या क्षणाला लक फॅक्टर लक फॅक्टर लक फॅक्टर सोबत आहे. आणि आपण पाहू शकतो या क्षणाला म्हटलं जाते ना की नसीब पण बहादुराचं साथ देत, आणि हेच पाहायला इथे मिळालंय. चान्स आला होता तो मिस केलाय. बघा वैभव ज्या प्रकारे धावलाय, ज्या प्रकारे चिता आपली शिकार पकडण्यासाठी धावत असतो ना, त्याच प्रकारे वैभव आपली विकेट वाचवण्यासाठी धावलेला आहे. इथे बहादुरी दाखवलेली आहे ज्येष्ठाने, आणि म्हणतात बहादुरी दाखवणाऱ्याचाच नशीब साथ देतं, आणि ते आपण पाहतोय वैभव याची नशिबाने साथ दिलेली आहे. लगेच बघा 17 हव्या होत्या, 2 कमी झाल्या, आता 15 हव्या आहेत. पुढचा चेंडू पाहतोय आपण सामना करताना पाहायला मिळतील. वैभव काय जबरदस्त खेळ केलाय वैभवने. चांगला बॉल, सुंदर बॉल, ब्लॉक हॉल मध्ये हाताळला जातं. एक परफेक्ट या बॉलची गरज आहे. नागले टीमला आपण पाहू शकताय या प्रकारची गोलंदाजी करणं अनिवार्य. प्रदीप हा चेंडू डॉट आलाय. अजूनही शेवटचा एक बॉल बाकी आहे. 7 बॉल बाकी आहेत, आणि 7 बॉलमध्ये 15 धावींची आवश्यकता. इकडं अजूनही कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाही आहे, मात्र शेवटचा बॉल हा निर्णायक ठरणार आहे. स्टेप आउट करून खेळलाय. या बॉलला आपण पाहिलं तर मग रन्स आपण पाहिले तर मग 1 मिळवली जाते आहे. मध्ये आपण पाहू शकतो तर ट्विस्ट अजून देखील आहे मित्रांनो. 1 रन्स वैभवने घेतली आहे. दोन्ही बॅटर्सकडे क्षमता आहे, दोन्ही बॅटर्सकडे आपण बघितलं तर मग टेक्निकली चांगले फटके आहेत, परंतु आता स्थिती काय आहे तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावेंची गरज आहे. एका बाजूने आपण पाहू शकतो तर नागली टीम आहे, तर दुसऱ्या बाजूने आपण बघितलं केतकी बॉईज खंडीपाडा टीम आहे. ही कश्मकशभरा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून तर म्हटलं जातंय ना हारना जरुरी आहे ना जीतना जरुरी है. ये खेल है क्रिकेट का यारो, इसे खेलना जरुरी है. पाहूया नेमकं घडतंय काय. पाहू शकते आपण सेमीफायनल 2-6 हाय व्होल्टेज वाला मुकाबला पाहायला मिळतोय. विकास अनु शासन भरीत गोलंदाजी भंडार आहे अनुभवाचा. पाहतोय आपण अनुभव मात्र इथे वापरावा लागेल. 6 मध्ये 14 रोकाईच्या ज्याप्रमाणे आपण बघितलं ना तर म्हटलं जातंय ना कि जब तय किया कि क्रिकेट के इस मैदान में जब लड़ना है तो फिर हार क्या है और जीत क्या है. अब दोस्तों किस बात से डरना है. पाहूया सोचना क्या है, जो भी होगा देखा जाएगा. 6-14 परंतु आपण पाहू शकतोय फायनलचा रस्ता पाहू शकतोय आपण पकडेल कोण. फायनलचा प्रवास कोण नक्कीच पूर्ण करताना पाहायला मिळेल. 6 चेंडू 14 धावा पाहतोय आपण. व्हेरी फास्ट बॉल अराउंड द विकेट. विकास टू वैभव. उलटाच बॉल पाहतोय आपण नक्कीच दिलाय, परंतु आपण पाहिलं तर बॅटवर व्यवस्थित आला नाहीये. 1 रन्स मात्र जोडली जाते. एका रन्सने आपण पाहिलं तर मग संघाचा फायदा होतोय का तोटा होतोय. पाहूया पाहूया पाहूया. मामाच्या गावाला जाऊया. सध्या तरी आमचे मामा आहेत सध्या. मग तिसरे अंपायर
जरूर आपण पाहू शकते तर क्रीजवरची जी लाईन आहे मात्र ती स्पष्ट क्लिअर होत नाही आहे, त्यामुळेच ऑनफिल्ड अंपायरच्या दिशेने मात्र आपण पाहू शकतो जे डिसिजन असेल ते मात्र मान्य केलं जात आहे. बघा आपण पाहू शकते तर थोडंसं पण बघितलं तर मग टेन्शनवाला नक्कीच मोमेंट होता आणि तो मोमेंट आपण पाहिला तर मग आपण पाहिला तर तिसऱ्या पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवला की स्पष्ट होत नाही, मग ऑनफिल्ड अंपायरच्या दिशेने मग गेलोय आणि आत्ता 1 रन्स मिळाले म्हणजेच 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धाव्यांची गरज पाहतोय आपण. दिनेश बाबर उलटाच बॉल होता, ड्राईव्ह केला जातोय, अतिशय चांगला फटका आहे. ओ खराब क्षेत्ररक्षण या क्षणाला आपण पाहतोय. या चुका करून चालायचं नाहीये, जर तुम्ही चुकलात तर या मॅच मध्ये मुकलात. पाहतोय इथे आलाय चौकार. बघा खराब फिल्डिंग झालेली आहे आणि देवा वल्वीकडे ते अपेक्षा नसतात. बघा आउटफील्डमध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याचं नियंत्रण हटलं होतं, चेंडूवरून नजर हटली होती. तेच कारण आपण पाहतो जयेश की हा चेंडू चांगल्या प्रकारे फील्ड करू शकलेला नाही आहे आणि हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. 4 चेंडू 9 धाव्यांची गरज. विकास पाहतोय आपण दिनेशसाठी स्टेप आउट करून खेळलाय. पुन्हा एकदा आपण पाहिला चांगला शॉट खातोय या बळीला. ओ पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा खालवलाय. पुन्हा म्हणजेच होतं इथे या मॅच मध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मोठा गुन्हा. चौकार. नक्कीच हा गुन्हा फार मोठा आहे कारण विकास याने बॉलिंग खूप चांगली केलंय मात्र क्षेत्ररक्षकाची साथ ही मिळत नाही आहे. आता 3 बॉल बाकी आहेत आणि 3 बॉल मध्ये 5 धावेंची आवश्यकता आहे आणि इथे जर चौकारांची हॅट्रिक जर पूर्ण झाली तर उमेश दादा मुकादम यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. फटका मात्र आपण पाहिलं तर खेळला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. आपण बघितलं तर रन्स मात्र कंप्लीट केली जाते. एक रन्स आपण पाहू शकताय. टीमची टोटल मात्र पुढे सरकताना पाहायला मिळते. आता 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज आहे. मॅच आपण बघितला ना तर एक जबरदस्त प्रेक्षकांना मेजबानी देणारा पाहायला मिळत आहे, परंतु मॅच अजून देखील मॅच आहे ज्यापर्यंत पाहू शकतोय. थोडासा फसलेला आहे परंतु संपलेला नाही आहे, म्हणून तर म्हटलं जातंय ना की मुश्किलों का मैदान देखकर यूं भाग ना जाना मेरे दोस्त, क्योंकि कोशिश किए बिना किसी की जय जयकार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की दोस्तों कभी भी हार नहीं होती. हार तर नक्कीच मात्र आपण पाहिलं कोणाला मंजूर नाही आहे, परंतु नक्कीच आपण पाहू शकतो या क्षणाला 2 आणि 4 आपण पाहू शकतोय. कसा होईल बेडा पार पाहूया. 2 चेंडू 4 धावा. बेस्ट वर्सेस बेस्ट लढत आहे. दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत समोरासमोर. विकास टू वैभव. इथे चेंडू हवेमध्ये आहे. देवानंद वल्वी पुन्हा एकदा चेंडूच्या खाली आलाय आणि झेल ड्रॉप झालाय आणि बघा तिकडे 2 धावा देखील पलून पूर्ण केल्यात. नशिबाची साथ. हा मॅच नाही, हा झेल नाही तर मॅच सोडलाय देवानंद वल्वी. आणि इथे बघा आता झेल जर पकडला असता तर शेवटच्या बॉलवरती 4 धावा राहिल्या असत्या. आता 1 बॉल आणि 2 धाव्यांची आवश्यकता आहे. 1 चेंडू 2 धावा. काय क्रिकेट झालंय नक्कीच आपण बघितलं प्रदीप. हे प्रेशर आहे, हे सेमीफायनलच्या मॅचचं प्रेशर आहे. हे प्रेशर मात्र आपण बघितलं, प्रेशर मध्ये आपण बघितलं काही खेळाडू निखरतात तर काही खेळाडू बिखरतायत आणि हेच तर म्हणतात ना क्रिकेट. कधी कसं कुठे कोणत्या क्षणाला गेम, परंतु वैभव नशीब घेऊन आलाय. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. अजूनही 2 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा इथे आपण पाहतोय आउटफील्ड फार वेगवान आहे. जर सरळ क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जर चेंडू जातोय तर कदाचित दुसरी धाव घेणं थोडंसं कठीण होऊ शकतं. 1 चेंडू 2 धावा. डेफिनेटली प्रदीप. मान लो तो हार और ठान लो तो जीत आहे. पाहू शकते या क्षणाला. बघा नितीन पाटील थोडेसे टेन्शन मध्ये आलेत. ज्या प्रकारे ते क्षेत्ररक्षण झाले नागली संघाचं. नितीन पाटील तिकडे आता जाग्यावरती बसल्या अगोदर उभे झाले होते, आता बसलेत. हार्टबीट वाढलेत प्रदीप आमच्या देखील आता छातीमध्ये. हृदयाचे ठोके वाढलेत. टिक टिक नक्कीच आपण पाहू शकतोय कुल माइंडने. परंतु बघा वैभवने तर मी तर म्हणेन की त्या बॉलची मात्र आपण पहिला आशाच सोडून दिली होती, कारण की ज्याप्रमाणे हा बॉल हवेत होता. बघा त्याने धाव देखील कंप्लीट केली नव्हती कारण देवानंद वल्वी त्याचा विश्वास होता. बघा त्याने देवानंद वल्वीवरती विश्वास दाखवला होता मात्र देवानंद वल्वीने तो विश्वासघात केला आणि 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. 1 बॉल आणि 2 धाव्यांची आवश्यकता. चला सामना जर आवडला असेल तर जरा 2 टाळ्या झाल्या पाहिजे त्या सामन्यासाठी. 1 चेंडू 2 धाव्यांची आवश्यकता.
एक चेंडू 2 धावा. कुठला संघ जिंकेल? नागले की खंडीपाडा? खंडीपाडा की नागले? एक चेंडू 2 धावा. थोडासा प्रेशर इथे वाढलेला आहे. शतरक्षण जर आपण बघितला, डीप कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, 30 सर्कल मध्ये पण पाहतो. या फ्लाइंग स्लीप मध्ये शतरक्षक आहे. इथे मिड ऑफला शतरक्षण खराब झालंय. इथे फेकी झाले. विकासच्या हातामध्ये संधी निर्माण झालेली आहे आणि बघा 2 धावा इथे पडून पूर्ण झाल्यात. बघा अक्षय आले, मुकेश आले, विकास आले, बॅकअप साठी तिकडे यत्नेश देखील आले, मात्र 2 धावा इथे पलून पूर्ण केल्यात. जबरदस्त मॅच. व्हॉट अ मॅच. सुपर्ब. बघा फायनल से पहिले फायनल ह्याला म्हणतात मॅच. अक्षय कडनं झाली चुकी, मुकेश कडनं फेकी झाली खराब, देवाकडनं झाला बॅकअप चुकीचा, बॅकअपला आलेला शतरक्षक त्याच्याकडनं झाली चुकी. बघा 4 संध्या निर्माण झाल्या होत्या जयेश एका बॉलवरती 2 धावा रोखण्यासाठी. अक्षयकडनं चुकी झाली. अक्षयाने जर चेंडू फील्ड केला तिथे ती धाव स्टॉप झाली असती. त्यानंतर पुन्हा एकदा मुकेशाने जर थ्रो चांगला केला असता तर विकेट मिळाली असती. विकास याने जर तो चेंडू गॅदर जर केला असता तरी देखील विकेट मिळाली असती. बॅकअपला शतरक्षक आला होता, त्याने तो चेंडू जर फील्ड केला असता, विकेट किपरच्या दिशेने चेंडू जर फेकला असता तिथे देखील विकेट मिळाली असती. मात्र काय झालंय, नशिबी बहादुरों का साथ देता है आणि आज लक फॅक्टर आहे, नशिबाची साथ आहे. लगेच आपण जातोय मॅन ऑफ द मॅच कडे. नो डाऊट वैभव धूम इज द मॅन ऑफ द मॅच. चला आपण यानंतर लगेच बॉल आउट करणार आहोत 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी बॉल आउट केला जाईल. चला ध्रुप आपण देखील यायचं आहे. ध्रुप आपल्यासाठी जे कॅश प्राइज आहे ते आपण घ्यायचं आहे. बघा ज्या प्रकारे हा सामना झाला होता, हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. ज्या चुका झाल्या त्या चुका नक्कीच जास्त टोचणार आहेत नागले संघाला. चला हँडशेक करायचा तिकडे. संजू चाचा आपण आमच्या स्टेजवरती यायचं आहे. संजू चाचा आपण आमच्या स्टेजवरती या. चला वैभव धूम आपण यायचं आहे. वैभव धूम मॅन ऑफ द मॅच. चला ध्रुप आपण देखील यायचं आहे. ध्रुप आपल्यासाठी जे कॅश प्राइज आहे ते आपण घेऊन जायचं आहे. उमेश दादा मुकादम यांच्याकडनं 1000 रुपयाचे, त्यानंतर प्रणयजी मुकादम यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्यानंतर नितीन पाटील